तर आपण हा नवीन पंप आणलेला आहे बॅटरीवरला, 2 मोटरचा पंप आहे. आजच्या जेवणामध्ये दोडक्याची मिठाची भाजी, त्यानंतर शेपू, तांदळ कुद्रीची भाजी, चपाती आणि भात. कसं आलंय पीक आणि कशा आल्यात तुरी बघा. मस्त एकदम आकाश. आता म्हणजे पाऊस 2 दिवस रिपरिप चालून शांत झालेला आहे. पीक एकदम खवळलं आहे बघा. तुरी तर बघा, आता ह्या तुरींची उंची एवढी झालेली आहे. आणि आता दुसरी शेंडे खुडायची आहेत दुसरी वेळेस, कारण पहिल्या वेळेस आपण खुडलेले आहेत बघा. इथं बघूया आता आपण पहिल्या वेळेस खुडलेला शेंडा जो आहे कुठं आहे बघा. इथं आहे, हे बघा इथं. हा पहिल्या वेळेस शेंडा खोडलेला, तिथून अशी इथपर्यंत वर आलेली आहे तूर. आणि आता दुसरी खोडणी करायची. आपण 3 खोडण्या करणार आहोत, शेंडे खोडणार आहोत 3 वेळेस तुरीचे. आता दुसऱ्या वेळेस खोडायचे आहेत आणखी 1 आठवड्यात, आणि मग तिसरी पुन्हा नंतर 1 महिन्याने. अशा पद्धतीच्या तुरी आहेत बघा. आणि हा उडीद खूप छान पीक बहरलेलं आहे आणि डौलतंय असं अक्षरशः. खूप छान वाटते आता शेतामध्ये. सकाळी सकाळी शेतामध्ये दौरा आहे आणि मस्तपैकी पीक असा डोलते बघा. आता बहरले. आणि आज काय पावसाचा म्हणजे आत्ता तरी काय अंदाज दिसत नाही. 2 दिवस रिपरिप चालू होती. मस्त एकदम पीक बघा. तर आपण हा नवीन पंप आणलेला आहे बॅटरीवरला, 2 मोटरचा पंप आहे. 3000 रुपयाला हा पंप बसला आपल्याला. कारण छोटी पिकं म्हणजे जे कांदे असेल, पुन्हा भाजीपाला काय, किंवा थोडं थोडं कुठं फवारायचं असेल तर तो मोठा पंप घेऊन, पेट्रोलचा पंप जो आहे तो घेऊन फिरण्यापेक्षा आपलं हा पण राहावा म्हणून आता रोपाला फवारणी करण्यासाठी हा पंप आणलेला आहे. आणि पहिली फवारणी आज आपण रोपाला घेत आहोत. 10 दिवसाचं रोप झालेलं आहे. आणि पहिली फवारणीसाठी आपण त्याच्यासाठी हे फंगीसाईड म्हणजे बुरशीनाशक आणलेलं आहे. त्यानंतर एक टॉनिक पण आहे याच्यामध्ये, मुळ्या वाढण्यासाठी ह्युमिक ॲसिड आहे आणि हे टॉनिक आहे. तर अशा पद्धतीनं आपण आता ही फवारून घेणार आहोत कांद्याच्या रोपाला. कारण 2-3 दिवस झालं पाऊस खूप झालेला आहे आणि करप्या पडू नये आणि बुरशी लागू नये यासाठी आपण ही प्राथमिक काळजी रोपाची घेतो.
रंगपंचमीचा कलर झालेली झाले सगळं. तसं जरा हे झालं ना. अजून पकड अर्धा आहे का? अर्ध्याच्या वर आहे. कांद्याच्या रोपामध्ये जे टॉनिक फवारलं त्याच्यानंतर हे आता हे तण जे दिसतंय गोट्यापाशी आपला जे गोटा आहे या ठिकाणी, तर हे जे सर्व तण दिसत आहे तर या ठिकाणी आता तणनाशक फवारतोय आणि पूर्णपणे इथलं जे तण अशा पद्धतीने आहे गाडी लावण्यासाठी वगैरे या ठिकाणी भरपूर तण गवत आलेलं आहे. तर इथलं तणनाशक आता फवारून हे पूर्णपणे आपल्याला एकदम क्लीन करायचं आहे.